Hello friends, last period we have seen warming up of lesson 2.4 and epitome of courage. And this title, the meaning of this title in Marathi, धैर्याचं मूर्तिमंत रूप. And now today we are going to explain about this lesson. So look at page number 62, first paragraph. At first I read the paragraph and then explain it. We often tend to hide behind our weakness, disabilities, handicaps, or mourn over them our whole life through. Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, did not do so in spite of suffering from a very rare and dread disease. Dr. Hawking continued his research under undaunted. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. We often tend here, tend means try. आपण समजूया here tend to try, प्रयत्न करणे. We often वारंवार, always, नेहमीच, we often try to hide behind our weakness, disabilities, handicaps, or mourn. तिला बघायचं उद्या साईडला अर्थ डाव्या साईडला. Mourn means feel sorry for. Feel sorry for. Feel sorry for. थोडक्यात कुळत बसणे. मराठीमध्ये आपण नेहमीच एखाद्या गोष्टीच्या म्हणजे लपण्याचा पाठीमागे लपण्याचा प्रयत्न करतो. कशाच्या? आवर विकनेस. आपण नेहमीच एक विकनेस, कमजोरपणा किंवा कमतरता, डिसॅबिलिटीज, दुबळेपणा, हँडिकॅप्स, अपंगत्व, म्हणजे आपण कमतरता किंवा कमजोरपणा, दुबळेपणा किंवा अपंगत्व याच्या पाठी किंवा mourn over them our whole life through, किंवा आपण आपलं संपूर्ण जीवन whole life through आपण या कुठल्या तरी गोष्टीच्या पाठीमागे आपण पडत बसतो. असं न करता थोडासा प्रयत्न केला पाहिजे असं त्या ठिकाणी रायटरला सांगायचं आहे. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. Dr. Stephen Hawking was one of the greatest scientists of this century, and he did not so do. Dr. Stephen Hawking हे एक अतिशय महान असे त्या शतकातील शास्त्रज्ञ होते. In spite of suffering from a very rare and dreaded disease, भयंकर किंवा असाध्य अशा प्रकारचा रोग. कारण का स्टीफन हॉकिंग यांना एका असाध्य किंवा महाभयंकर अशा दुर्मिळ अशा रोगाला त्या ठिकाणी थोडासा रोगाचा त्यांना त्रास होत होता. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड मीन्स अविचलितपणे किंवा अवरितपणे आणि
असं जरी त्यांना अतिशय महाभयंकर रोगाला सामोरे जावं लागलं होतं, त्यांनी धैर्याने तोंड देऊन त्यांनी काय केलं तर अवैध अशा प्रकारे त्यांचं संशोधन कार्य त्यांनी चालू ठेवलं होतं. की जर एक्झॅम्पलरीचा अर्थ दिल्या पाहिजे डाव्या साईडला, वर्क ऑफ इमिटेशन अँड ॲडमिरेबल, थोडक्यात प्रेरणादायी. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. की अशा परिस्थितीमध्ये आपल्याला जर अशा काय परिस्थिती निर्माण झाली तर एखादी वेगळी परिस्थिती की अडचण निर्माण झाली तर त्यावेळेस आपल्याला या स्टीफन हॉकिंगचं एक उदाहरण, प्रेरणादायी उदाहरण आपल्या डोळ्यासमोर जर ठेवलं तर आपण निश्चितपणे आपण आपलं जे काय समस्या आहे ते सोडवू शकतो. नेक्स्ट, exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on 8th day of January 1942. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, म्हणजे त्या काळातील म्हणजे कधी एक्झॅक्टली 300 इयर्स आफ्टर ऑफ द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, त्या पूर्वीच्या काळामध्ये एक महान असे शास्त्रज्ञ होऊन गेले आणि हिज नेम वॉज गॅलिलिओ. ठीक नाही, तर पूर्वी प्राचीन काळामध्ये किंवा पूर्वीच्या काळामध्ये एक महान शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यांचं नाव गॅलिलिओ. तर त्यांच्या मृत्यूनंतर एक्झॅक्टली सुमारे 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बोर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day ऑफ जानेवारी 1942. आणि बरोबर 8 जानेवारी 1942 रोजी म्हणजे गॅलिलिओच्या मृत्यूनंतर 300 वर्षानंतर लंडनमधील ऑक्सफर्ड या ठिकाणी डॉक्टर स्टीफन यांचा जन्म झालेला होता. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ द सेंचुरी. अँड नो वन नो ऑफ फॅमिली ऑफ स्टीफन हॉकिंग कि their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. आणि त्या काळामध्ये या आपल्या स्टीफन हॉकिंगच्या कुटुंबातील कोणालाही असं वाटत नव्हतं की हा छोटासा मुलगा पुढं हेल्ड बघा अक्लेम्ड गौरवले जाणे की आपल्या हा छोटा मुलगा पुढं मोठा झाल्यानंतर त्याचा मोठं गुण गौरव त्याचा होईल अशा प्रकारचं अंदाज सुद्धा घरातल्या कुठल्याही व्यक्तीला नव्हता. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इनटू द स्पेस लाईक लाईट. म्हणजे त्यांच्या या वाटचालीच्या तेजाने संपूर्ण त्या ठिकाणी विश्व त्या ठिकाणी भरून येणार होतं हे कोणालाही माहीत नव्हतं. More importantly, none could predict that he would be the very epitome of courage. More importantly, याच्याही पेक्षा महत्त्वाचं असं आहे की none could predict चा अर्थ भाकीत करणे. प्रेडिक्ट म्हणजे काय? भाकीत करणे. आणि none could predict असं कोणीही त्या ठिकाणी अंदाज किंवा गेस
none could guess that he would be the very epitome of courage. असं कोणाला अंदाज सुद्धा नव्हता, असं कोणाला त्या ठिकाणी भाकीतही करू शकत नव्हता की हेच स्टीफन हॉकिंग पुढच्या भविष्यकालीन जीवनामध्ये एक आदर्श नमुना किंवा धैर्याचं मूर्तिमंत रूप त्या ठिकाणी ठरेल असं कोणालाही त्याचं त्याविषयी अंदाज नव्हता. नेक्स्ट पॅराग्राफ. करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी which makes people not lose heart when faced with a great calamity. It would not be an exaggeration to say that Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. Except his mind, his whole body is bound to a wheelchair, thanks to a cruel creep of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. Courage, धैर्य, धाडस इज अ वंडरफुल थिंग. बरोबर आहे. तर धाडस किंवा धैर्य हे एक खूपच विलक्षण अशा प्रकारचं चीज आहे किंवा गोष्ट आहे. अँड करेज इज दॅट क्वालिटी. करेज इज दॅट क्वालिटी which makes people not lose heart when faced with a great calamity. Calamity, एक ग्रेट कॅलॅमिटी, महाभयंकर संकट. जर समजा इट इज द क्वालिटी, हा एक दर्जा, एक गुण आहे, मूर्तिमंत एक उदाहरण आहे ठिकाणी असं की इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल. आणि हा करेज जर समजा आपल्याकडं जर त्याचं गुण असेल, सपोज यू हॅव अ करेज, तुमच्याकडे जर समजा क्वालिटी ऑफ करेज, जे धाडसाचा जर धाडस हा गुण तुमच्याकडे जर असेल तर विच मीन्स पीपल नॉट लूज हर्ट वेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. तर तुम्ही कुठल्याही समस्यांना, तुमच्याकडे कुठल्याही महाभयंकर संकट आलं तरी त्याला तुम्ही सामोरे जाऊ शकता. फेस सामोरे जाणे, धैर्याने तोंड देणे. इट वुड नॉट बी अन एक्सग्रेशन टू से दॅट स्टीफन हॉकिंग, अ लिव्हिंग लिजेंड ऑफ कॉस्मॉलॉजी. दिल्याबद्दल अर्थ कॉस्मॉलॉजी, स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ युनिवर्स. विश्वशास्त्र किंवा विश्वनिर्मितीशास्त्र म्हणून आपल्या ठिकाणी. तर ही अशा प्रकारची स्टीफन हॉकिंगच्या बाबतीमध्ये अतिशयोक्ती वाटणार नाही की त्यांच्यामध्ये असे विश्वनिर्मितीचं थोडक्यात त्यांच्याकडे गुण, कशा प्रकारचा गुण होता हे त्या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल. इज द व्हेरी पर्सनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. म्हणजे हे थोडक्यात अतिशयोक्ती ह्याची धाडस किंवा आशा. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुएल फ्रीक ऑफ फेट. येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. बघा, एक्सेप्ट हे अपवाद की हिज अ माइंड, दॅट मीन्स ब्रेन, त्यांचा मेंदू हा पूर्णपणे त्यांचा व्हीलचेअर खुर्चीला त्या ठिकाणी ते पूर्णपणे त्यांचं शरीर त्या ठिकाणी व्हीलचेअरवर जगडलेलं होतं. असं असून सुद्धा एक खरं तर दैवाचं त्या ठिकाणी आभार मानायला हरकत नाही. कारण असं असून सुद्धा येटचा अर्थ तरीही. बघा, ते अपंग होते, येट म्हणजे तरीही, एक म्हणजे वाईट, एक म्हणजे तरीही. म्हणजे बघा की दैवाचं खरोखर त्या ठिकाणी आभार मानायला हरकत नाही. कारण त्याचं संपूर्ण शरीर त्या व्हीलचेअर, म्हणजे बघा ते त्याची चाकाची खुर्ची असते बघा, जे अपंग लोक असतात त्या लोकांना त्या चाकाच्या खुर्चीतून त्या ठिकाणी पुढं जाण्यासाठी त्या ठिकाणी खुर्ची वापरतात. आणि अशा व्हीलचेअरला ते जकडले, त्याचं शरीर जकडलेलं असताना सुद्धा ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. त्या काळामध्ये ते एक
त्या शतकातील ते एक महान शास्त्रज्ञ आहेत. नेक्स्ट पॅराग्राफ. अन ॲव्हरेज चाइल्ड, सर्वसामान्य मूल, स्टीफन ग्रीव अप to be a normal teenager full of mischief and lots of love for music and mathematics. Even though his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. The University of Oxford at that time did not have a course in mathematics, so he opted to study physics instead. An average child, Stephen grew up to be a normal teenager, full of mischief and lots of love for music and mathematics. Even though his father wanted him to study medicine. बघा, an average child, हे सर्वसामान्य मुलगा. या ठिकाणी आपली तारीख चुकलेली बघा, 11. An average child, सर्वसामान्य मूल हे स्टीफन ग्रीव, एक सर्वसामान्य मूल. त्या ठिकाणी त्या स्टीफन हॉकिंगची काय झाली, वाढ झाली. पुढे अप टू द नॉर्मल टीनेजर. आपण टीनेजर पहिली कविता टीनेजर प्रेयर कविता पाहिली आणि त्याच्यामध्ये आपण टीनेजरचा अर्थ पाहिलेला आहे. एक किशोरवयीन मुलगा. तर स्टीफन हॉकिंग एक त्यांचं बालपण एक सर्वसामान्य किशोरवयीन मुलगामध्ये ठिकाणी त्यांची वाढ झाली, संगोपन झालं. फुल ऑफ मिस्चिफ अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. स्टीफन हॉकिंग, when he was a normal teenager, that time he was a full of mischief boy and lots of love for music as well as mathematics. आणि ते लहान असताना ते खूप खोडकर असे मिस्चिफ म्हणजे खोडकर खट्याळ आणि नॉट ओनली मिस्चिफ बॉय बट लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. आणि नुसता खोडकर वर्तन होता, त्यांचा एक चांगला गुण असा होता की त्यांना संगीत आणि गणित या विषयांची खूपच आवड होती, या विषयाचं खूप प्रेम होतं. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन, जरी त्यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांचं पुढील शिक्षण त्यांनी विज्ञान शाखेतून करावं, मेडिसिन औषधशास्त्र म्हणजे आपण की सायन्सपेक्षा मेडिसिन औषधशास्त्रातून त्यांनी पुढे शिक्षण शिकावं त्यांची इच्छा होती. ही वॉज बेंट ऑन स्टडींग मॅथमॅटिक्स. बट बघा, स्टीफन हॉकिंग्स फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन बट स्टीफन हॉकिंग वॉज बेंट ऑन स्टडींग मॅथमॅटिक्स. बेंट एक अर्थ याचा कल, परंतु स्टीफन हॉकिंगचा कल मात्र या मेडिसिन या विषयात नसून तर मॅथमॅटिक्स गणित या विषयात त्यांचा कल होता, त्यांची आवड होती. ही फॉन्ड ऑफ सब्जेक्ट मॅथमॅटिक्स. The University of Oxford at that time did not have the course in mathematics. परंतु त्या काळामध्ये ऑक्सफर्ड या विद्यापीठामध्ये मॅथमॅटिक्स म्हणजे गणित या विषयाचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता. अँड देअरफॉर स्टीफन हॉकिंग ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. बघा, mathematics, the course of mathematics is not available in Oxford University, and so therefore Stephen Hawking decided or opted to study physics instead of mathematics. तर आणि म्हणून गणिताच्या ऐवजी मात्र, कारण त्या काळामध्ये ते जेव्हा कॉलेज किंवा महाविद्यालयीन शिक्षण जेव्हा शिकत होते तेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये मॅथमॅटिक्स हा गणित हा विषय अभ्यासक्रमच उपलब्ध नव्हता. आणि त्यामुळे त्यांना नाईलाजास्तव भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स या विषयातून त्यांना काय केलं, पुढील शिक्षण
यांनी घ्यायचं ठरवलं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन वी विल लर्न नेक्स्ट पिरियड. आपण काय करू, राहिलेला जो काय भाग आहे या लेसनचा तो आपण पुढच्या दिवसाला पाहूया. ठीक आहे, ओके, थँक्यू.